झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागच्या भागामध्ये आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण पाहिले होते. आजच्या भागाला आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी पाहू. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. त्रुटी नंबर 1 काय म्हणते माहिती आहे का? कोबाल्ट व निकेल, कोबाल्टची रेणुसूत्र CO आणि निकेलचं रेणुसूत्र Ni. कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने, म्हणजे या दोघांचं अणुवस्तुमान सारखं आहे. जसं कोबाल्टचं अणुवस्तुमान 59 आहे, तर निकेलचं पण अणुवस्तुमान किती आहे? 59च आहे. काय म्हणतात ते? कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने, म्हणजे कोबाल्टचं आणि निकेलचं या दोघांचं अणुवस्तुमान कसं आहे? सारखंच आहे, म्हणजे 59. त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काय होती? संदिग्धता होती. म्हणजे त्याला असं वाटत होती की बा दोघांचे अणुवस्तुमान सारखेच आहे, मग यांना आवर्त सारणीमध्ये कुठं स्थान द्यायचं? कारण त्यांनी मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली होती, परंतु या ठिकाणी दोघांचे अणुवस्तुमान सारखे असल्यामुळे त्याला असं वाटलं की बा दोघांचं अणुवस्तुमान सारखंच आहे, मग यांना कुठे जागा द्यायची याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक शंका होती, संदिग्धता होती. त्याच्यानंतर नंबर 2, दुसरी त्रुटी अशी होती की मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. पहा, मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी तयार केली होती ती मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकाचा शोध लागला होता. समस्थानिक म्हणजे काय? मग समस्थानिक म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान सारखेच असतात, परंतु त्यांच्या अणुक्रमांकामध्ये फरक असतो. अणुवस्तुमाने भिन्न असल्याने आणि अणुक्रमांक सारखाच असतो, अणुवस्तुमान भिन्न असतात. लक्षात घ्या, म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान भिन्न असतात परंतु अणुक्रमांक मात्र सारखाच असतो, तर अशा मूलद्रव्यांना म्हणजे कुठं जागा द्यायची बा? कारण समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे, अणुवस्तुमान भिन्न आहे, मग काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान भिन्न आहे, मग त्यांना कुठं स्थान द्यायचं हे सुद्धा एक त्यांच्यामध्ये आव्हान होतं. त्याच्यानंतर तिसरी त्रुटी अशी आहे की वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. जसा वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमितपणे होत नाही, कधी कधी त्याच ठिकाणी राहते, अणुवस्तुमानात वाढच होत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्याचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचं समजतात, दोन्ही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान सारखेच आहे, मग अशा ठिकाणी मधामध्ये किती मूलद्रव्य आहे आणि त्या मूलद्रव्यांचा शोध म्हणजे किती मूलद्रव्यांचा शोध लागेल बा, यांचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. त्याच्यानंतर चौथं जे त्रुटी आहे ती अशी आहे की बा हायड्रोजनच्या स्थानाबद्दल,
हायड्रोजनचे स्थान, हायड्रोजनचे स्थान. तर हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो असं म्हटलेलं आहे. आता हायड्रोजन हा हॅलोजन, म्हणजे हॅलोजन कोण? हॅलोजन हे 7व्या गणातील, कोणत्या गणातील? 7व्या गणातील मूलद्रव्य आहेत हॅलोजन गण. मग 7व्या गणाशी साम्य दर्शवतो म्हणते. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे, बरोबर आहे. मग हॅलोजन गटातील मूलद्रव्य कोणती? हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणजे जसं उदाहरणार्थ क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, क्लोरीन, ब्रोमीन, नाही का, हे हॅलोजन गटातील मूलद्रव्य. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना हॅलोजन गटातील मूलद्रव्य म्हणतात आणि हे 7व्या गणामध्ये आढळतात. मग यांचे गुणधर्म आणि हायड्रोजनचे गुणधर्म सारखे आहेत असं दिसतं. त्यांचे रेणुसूत्र पण त्याचप्रमाणे सारख्या प्रमाणात दिसतं. जसं हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे, मग हॅलोजनचे रेणुसूत्र काय होईल? Cl2. म्हणजे दोघांमध्ये आपल्याला काय दिसते? साधर्म्य दिसते. त्याच्यानंतर हायड्रोजन व अल्कधातू. अल्कधातू. आता अल्कधातू कोणते? अल्कधातू म्हणजे जसं सोडियम आहे, सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम. अल्कधातू आणि हायड्रोजन यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा साधर्म्य दिसते. म्हणजे जसं हायड्रोजन आणि हॅलोजनच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य दिसते, तसेच रेणुसूत्रामध्ये साधर्म्य दिसते, म्हणजेच रासायनिक गुणधर्म सारखे आहे. त्याचप्रमाणे अल्कधातू म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांच्या मध्ये आणि हायड्रोजन मध्ये यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा साधर्म्य दिसते, म्हणजे समानता दिसते. मग यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये सुद्धा समानता दिसून येते. जसं सोडियम आणि हॅलोजन आहे ना, सोडियम आणि हॅलोजन म्हटलं तर जसं उदाहरणार्थ NaCl, हा Cl म्हणजे हॅलोजन आणि हा अल्कधातू म्हणजे सोडियम, बरोबर. त्याच्यानंतर ऑक्सिजन बरोबर Na2O, बरोबर, Na2O. तसंच पोटॅशियम बरोबर जर विचार केला तर KCl, K2O. अशा पद्धती. म्हणजे या दोघांचे गुणधर्म सारखेच दिसतात, नाही का, असं तुम्हाला टेबलमध्ये पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे वरील गुणधर्माचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूच्या गणात की हॅलोजनच्या गणात? म्हणजे हायड्रोजनला हॅलोजनच्या गणामध्ये स्थान द्यायचं की अल्कधातूच्या गटामध्ये स्थान द्यायचं, याबद्दल त्यांना थोडीशी शंका होती. म्हणजे त्यांना ठरवता आलं नाही. म्हणजे हायड्रोजनच्या स्थानाबद्दल त्यांना ठरवता आलं नाही. कारण हायड्रोजनला हॅलोजन गटामध्ये ठेवायचं की अल्कधातूमध्ये ठेवायचं. कारण हॅलोजन गटाशी साधर्म्य दाखवतो, अल्कधातूशी साधर्म्य दाखवतो. आता खाली जे दिलेलं आहे, जरा डोके चालवा, जरा डोके चालवा असं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न मला अपडेट करायचे आहे की वाचून घ्यायचं आहे. जरा डोके चालवामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा. ऑक्साईडची रेणुसूत्र म्हणजे हे जे खाली दिलेले आहे मूलद्रव्य, म्हणजे संज्ञा दिलेले आहे, जसं Na आहे, S आहे, Ca, कार्बन आहे, रुबिडियम आहे, पोटॅशियम आहे, आपल्या फॉस्फरस आहे, बेरियम आहे, क्लोरीन आहे ना. तर यांची ऑक्सिजन बरोबरची ऑक्साईड तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे यांची ऑक्सिजन बरोबर रेणुसूत्र तयार करायची आहे. जसं Na देऊन आहे तर मग Na2O बाकीची तुम्ही तयार करायची आहे, मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगाची रेणुसूत्रे. आता यांचं हायड्रोजन बरोबर, जसं उदाहरणार्थ कार्बन आहे, तर कार्बन बरोबर हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगाची रेणुसूत्रे. मग कार्बनची हायड्रोजन बरोबर कोणती होईल? जसं CH4, कार्बन म्हणजे C आणि हायड्रोजन म्हणजे H.
CH4 बरोबर आहे. त्याच्यानंतर यस दिलेला आहे, यस म्हणजे H2S असं दिलेलं आहे बरोबर आहे. आता बाकीची तुम्हाला तयार करायची आहे. हा, त्याच्यानंतर पाहू आपण आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम. ठीक आहे. आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम सुरुवातीला मेंडलेव्हने आवर्त सारणी तयार केली. त्यांच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती, पण इलेक्ट्रॉनचा शोध लागल्याबरोबर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता. पहा, सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले, 1913 मध्ये हेनरी हा शास्त्रज्ञ आहे, हेनरी मोजले. हेनरी मोजले याने काय केलं माहित आहे का? याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. म्हणजे हेनरी मोजलेनं असं दाखवलं की मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. बरोबर आहे. एखादा अणू जर असेल तर त्या अणूचा जो केंद्रक आहे त्या अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच धनप्रभार म्हणजेच प्रोटॉनची संख्या मोजलेले अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा म्हणजे हेनरी मोजलेला असं आढळलं की अणुवस्तुमानापेक्षा आतापर्यंत मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केलेली होती. मेंडेलीवनं सुद्धा आवर्त सारणी तयार करत असताना मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली, परंतु हेनरी मोजलेने मात्र मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांक न वापरता अणुअंकाबरोबर केलेली आहे. पहा, म्हणजेच मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. मोसलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने सिद्ध केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म म्हणजे अणुअंक होय. म्हणजे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्याची मांडणी केली. कोणा? हेनरी मोजलेने अणुअंकाच्या चढत्या क्रमाने. ठीक आहे, चढत्या क्रमाने. आणि त्याने असं सांगितलेलं आहे की अणुवस्तुमानापेक्षा अणुअंकच हा पायाभूत गुण आहे. त्यानुसार मेंडेलीवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला आणि तो खालील प्रमाणे दिलेला आहे. मेंडेलीव म्हणजे आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम तुम्हाला विचारतात. आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम म्हणजे काय? आधुनिक आवर्ती नियम म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. मेंडेलीवचा आधुनिक आवर्ती नियम काय होता? मेंडेलीवचा की अणुवस्तुमानाचे गुणधर्म हे त्यांच्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. हे मेंडेलीवचा आवर्ती नियम होता. आता आपण आधुनिक आवर्ती नियम पाहत आहोत. आधुनिक आवर्ती नियम हा कशावर आधारित आहे? अणुअंकावर आधारित आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग आधुनिक आवर्ती नियम कोणता राहील? की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. हा झाला तुमचा आधुनिक आवर्ती नियम. आणि आधुनिक आवर्ती नियम हा कशावर आधारित आहे? अणुअंकावर आधारित आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी
आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी त्यालाच आवर्त सारणीची दीर्घरूप असं म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. कोणते रूप? दीर्घरूप. दीर्घरूप असं नाव याला दोन प्रकार दिलेला आहे. एक तर आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घरूप. आवर्त सारणीचे दीर्घरूप. आता ही आवर्त सारणीची रचना कशी, त्याची दीर्घरूप म्हणजे कोणतं, कसं काय दिलेलं आहे याच्यामध्ये. जसं मुंद्राची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली, हे माहित आहे तुम्हाला. हेनरी मोझलेनं काय केलं, मुंद्राची मांडणी ही अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. मुंद्राचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी अणुअंक आधारभूत धरून, म्हणजे अणुअंक म्हणजेच अणुक्रमांक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माची भाकीत अधिक अचूकपणे करता येते, म्हणजे मेंडेलिव्ह पेक्षा चांगली. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, आधुनिक आवर्त सारणीलाच कोणतं रूप म्हणतात? दीर्घरूप. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकानुसार केली, हेही माहिती तुम्हाला. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुट्या दूर झाल्या. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी याही आवर्त सारणीमध्ये थोडी काय होती, संदिग्धता होती. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला सुद्धा निश्चित असं स्थान देता आलं नाही. जसं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला निश्चित असं स्थान देता आलं नाही, त्याचप्रमाणे आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा हायड्रोजनला निश्चित असं स्थान देता आलं नाही. आपण मागील इयत्तामध्ये पाहिले आहे की अणूमध्ये इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपाने त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते, आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. पहा, अणुअंक म्हणजेच काय? मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकातील इलेक्ट्रॉनची संख्या. पहा, मूलद्रव्याच्या हा मूलद्रव्य समजा, मूलद्रव्याच्या अणूमधील केंद्रकाची इलेक्ट्रॉनची संख्या. जसं जर उदाहरणार्थ सोडियम आहे, सोडियम हा मूलद्रव्य आहे, मग त्यांच्यामधील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच प्रोटॉनची संख्या 11. बरोबर आहे. प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. इलेक्ट्रॉन हे आपापल्या कक्षेमध्ये असतात, मग त्यांची कक्षा म्हणजे जसं पहिली कक्षा आहे तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती राहील? 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2, 8 आणि 1 या तिघांची आपण बेरीज जर केली, 2, 8 आणि 1. आता सोडियम आहे, सोडियमचा अणुअंक किती आहे? 11 आहे. या 11ची आपण विभागणी जर केली तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, या तिघाची जर आपण बेरीज केली तर टोटल किती आहे? 11. म्हणजे सोडियमचा अणुअंक क्रमांक किती? 11. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपाने त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते, आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. पहा, लक्षात घ्या. आधुनिक आवर्त सारणीची रचना पाहू. आधुनिक आवर्त सारणीची रचना म्हणजे आधुनिक आवर्त सारणी जसं मेंडेलिव्हनं कशी तयार केली होती तशीच आधुनिक आवर्त सारणीची रचना म्हणजे हेनरी मोसलेनं कशी तयार केली. बा, जसं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी होत्या. बरोबर आहे. किती? 7 आडव्या ओळी होत्या आणि 8 उभे स्तंभ होते. बरोबर आहे. कोणाच्या? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी. पण आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. 7 किती आडव्या ओळी? जसं ही एक ओळ नाही का दिलेलं आहे, थोडस दाखवतो तुम्हाला. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजे ही एक, ही 2, एक 3, 4, पुन्हा लक्ष द्या इकडे 5, त्याच्यानंतर 6,
त्याच्यानंतर 7, बरोबर आहे. हा उभा स्तंभ म्हणजे ही आडव्या ओळी. 1 2 3 4 5 6 7 ही आडव्या ओळी. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये सुद्धा 7च आडव्या ओळी होत्या, म्हणजे 1 ते 7. त्याचप्रमाणे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, बरोबर आहे. या 7 आडव्या ओळींना काय म्हणतात? 7 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, म्हणजे यांना आवर्त म्हणतात. ठीक आहे. मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये सुद्धा 7च आडव्या ओळी होत्या आणि त्यांनी सुद्धा आडव्या ओळींना काय नाव दिलं होतं? आवर्त. आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा 7च आडव्या ओळी आहेत. त्या प्रत्येक आडव्या ओळींना याही ठिकाणी कोणतं नाव आहे? आवर्त आहे, म्हणजे आवर्तन म्हणतो आपण त्याला. तसेच या सारणीत 18 उभे स्तंभ आहेत. पहा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती उभे स्तंभ आहेत? 18. म्हणजे हा 1, हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पहा, लक्ष द्या बरोबर. 11 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 10 झाले. 11 हा 12 13 14 15 16 17 आणि 18. लक्षात घ्या. म्हणजे 11 12 13 14 15 16 17 आणि 18 हे उभे स्तंभ. आणि उभे स्तंभाला काय म्हणतात? उभे स्तंभ म्हणजे गण. उभे स्तंभ म्हणजे गण, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक आडव्या ओळी म्हणजे आवर्त. आवर्त लक्षात ठेवा. ह्या प्रत्येक आडव्या ओळी म्हणजे ह्या आडव्या ओळी ज्या आहेत, ह्या आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. उभ्या स्तंभाला काय म्हणतात? गण म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी म्हणजे 1 ते 7 पर्यंत आडव्या ओळी असतात. त्या प्रत्येक आडव्या ओळींना काय म्हणतात? आवर्त म्हणतात. आणि याच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभे स्तंभ असतात. प्रत्येक उभ्या स्तंभाला काय म्हणतात? गण. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक उभ्या स्तंभाला काय म्हणतात? गण म्हणतात. या चौकटीमध्ये आता ही जी चौकट तयार झालेली आहे, प्रत्येक या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुअंक दर्शवलेले असतात. याच्यामध्ये वरच्या बाजूला अनुअंक आणि खाली प्रत्येक चौकट ही एक मूलद्रव्याची काय असते? जागा. म्हणजे ही जी चौकट आहे, ही चौकट म्हणजे मूलद्रव्याची कोणती जागा. जसं उदाहरणार्थ इथे समजा हायड्रोजन आहे ना, बरोबर? हायड्रोजन. त्याच्यानंतर मग इथे येईल सोडियम पोटॅशियम अल्कधातू. समजा पहिल्या गणातली जी आहे ती तुम्हाला माहीतच पडेल नंतर. पुढे पुढे माहीत होईल आपल्याला. म्हणजे प्रत्येक चौकट ही कोणाची असते? प्रत्येक मूलद्रव्याची असते. म्हणजे ही चौकट इथे पण दुसरा राहील, तिसरा राहील. इथे प्रत्येक चौकटीमध्ये मूलद्रव्य राहतात. ही मूलद्रव्याची काय असते? जागा असते. 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी असतात. ह्या 7 ओळी व्यतिरिक्त अजून 2 ओळी असतात. अशा लक्षात. ह्या 2 ओळी पुन्हा असतात बरं. ही 2 ओळ, ही एक आणि ही दुसरी. लक्षात. ह्या 2 ओळी. ठीक आहे. यांना पण आपल्याला असं करता येईल. यांना याच्या पद्धतीने असं करता येईल आपल्याला. स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे. स्वतंत्र स्थान. 2 ओळी वेगळ्या आहेत. लक्षात आलं का? 2 ओळी वेगळ्या दिलेल्या आहेत. ते आपल्याला माहीत पडेल पुढे आवर्त सारणीमध्ये. 2 अशा स्वतंत्र ओळी दिलेल्या आहेत इथून. म्हणजे याला 6वा आणि 7वा असं म्हणता येईल. ही स्वतंत्र ओळ आहे. 7 पर्यंत ठीक आहे. इथून मग 6वा आणि 7वा. पुन्हा इथून 6वं इथं संपते आणि पुन्हा इथून सुरू होते. 7वं इथं संपते, पुन्हा इथं सुरू होते. हे स्वतंत्र असं स्थान दिलेलं आहे. 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखविलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइट श्रेणी आणि ऍक्टिनाइट श्रेणी म्हणतात. म्हणजे ही जी पहिली आहे ती लॅन्थेनाइट आणि दुसरी जी आहे ती ऍक्टिनाइट. लॅन्थेनाइट आणि
ऍक्टिनाइड लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अनुक्रमे लॅन्थेनाइड आणि म्हणजे 6वं जे आहे ते लॅन्थेनाइड आणि 7वं जे आहे ते ऍक्टिनाइड. 2 श्रेणी सहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजे 2 श्रेणी सहित आवर्त सारणीमध्ये एकूण किती चौकटी आहेत? 118. कारण एकूण मूलद्रव्यांचा शोध किती लागला? 118. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे. सर्व 118 मूलद्रव्ये आता शोधली गेली आहेत. म्हणजे एकूण मूलद्रव्यांची संख्या किती? 118 लक्षात ठेवायचं आहे. आणि आवर्त सारणीमध्ये किती चौकटी आहेत? एकूण टोटल 118. त्याच्यानंतर संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड अशा 4 खंडामध्ये विभागलेली आहे. आता पहा इथे लक्षात ठेवायचं आहे. एस खंड म्हणजे आता याच्यामध्ये एक जर विचार केला आपण तर गण 1 आणि 2, गण 1 आणि 2 हे एस खंडामध्ये येतात. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे. गण 1 आणि गण 2 म्हणजे उभे स्तंभ लक्षात ठेवा. हे उभे स्तंभ म्हणजे गण 1. आता या गण 1 ला काय म्हणतात? यस खंड म्हणतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे याला आपण यस खंड देऊ. गण 1 म्हणजे गण 1 याला यस खंड म्हणतात. कोणता खंड? यस खंड. ठीक आहे. गण 1 म्हणजे यस खंड लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गण 1 आणि 2 दोन्ही येते बरं त्याच्यात. गण 1 व गण 2 हे यस खंडामध्ये येतात. लक्षात राहील. गण 1 आणि गण 2 हे कशामध्ये येतात? यस खंड. म्हणजे या ठिकाणी पाहायचं आता हा गण 1 आणि हा गण 2 हे दोन्ही यस खंडामध्ये येतात. लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना यस खंड म्हणतात. असे 4 खंड आहे बरं का. यस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. तर यस खंड हा गण 1 आणि 2 मध्ये बनलेला आहे. आणि गण 13 ते गण 18 हे मधामध्ये येतात असे 1 2. गण 13 ते 18, 13 ते 18 म्हणजे हे जे आहे ना हे 13 पासून जर आपण मोजलं तर 13 14 15 16 17 18 म्हणजे 13 ते 18 इथून इथपर्यंत. 13 ते 18, 13 ते 18 लक्षात ठेवायचं आहे. 13 ते 18 गण हे यांना कशामध्ये येतात? हे 13 ते 18 गण हे साधारणतः पी खंडामध्ये येतात. कोणत्या खंडामध्ये? पी खंड. यस खंड माहित झाला तुम्हाला. यस खंड गण 1 आणि 2 मध्ये. पी खंड गण 13 ते 18. 13 ते 18 मध्ये पी खंड म्हणतात. 13 ते 18 गणाला पी खंड आणि 1 ते 2 ला यस खंड. त्याच्यानंतर गण 3 ते गण 12 म्हणजे 3 ते 12 म्हणजे इथून जर आता इथून जर विचार हेच राहिले आता 3 ते 12 म्हणजे हे 3 ते 12 लक्षात ठेवा. 3 ते 12 गण 3 ते 12. 3 ते 12 हे साधारणतः कशामध्ये येतात? गण 1 आणि 2 हे यस खंड झालं. गण 13 ते 18 हे पी खंड झाला. बरोबर आहे. एक इकडचं झाला आणि एक इकडचं झाला म्हणजे यस खंड, पी खंड आणि मधात जो आहे 3 ते 12 हा येईल तुमचा डी खंड. कोणता? डी खंड. ठीक आहे. डी खंड म्हणजे 3 ते 12 डी खंड. तर तळाची जी आहे 2 ओळी आपण आता लिहिलेल्या म्हणजे जसं लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड म्हणजे 6वा आणि 7वा तळाच्या ओळी 2. तर लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणजे एफ खंड होय. म्हणजे या खालच्या ज्या 2 ओळी आहेत म्हणजे 6वा आणि 7वा जे ओळी आहेत ह्या म्हणजे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी एफ खंड होय. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. डी खंडामधील मूलद्रव्यांना काय म्हणतात? संक्रामक मूलद्रव्य. कारण ते मधामध्ये आहेत. कारण का म्हणतात त्यांना? कारण त्या मूलद्रव्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या शेवटच्या गणातील शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉनची संख्या लागते. याच्यामध्ये पहा डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात
आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. म्हणजे डाव्या बाजूला विचार जर केला तर धातू आणि उजव्या बाजूला अधातू मूलद्रव्ये आणि मधामध्ये धातू सदृश्य किंवा काही संक्रमक मूलद्रव्ये येतात. आणि आंतरसंक्रामक म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या दुसरी आणि तिसरी म्हणजे दोन्ही कक्षा अपूर्ण असतात, लक्षात, त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. ठीक आहे. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं, म्हणजे याच्यावर काय दिलेलं आहे बा तुम्हाला, की एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. बरोबर आहे. कारण एका गणामध्ये एक मूलद्रव्य जर असेल तर दुसऱ्या गणात दुसरा मूलद्रव्य असतो. दोघांमध्ये थोडासा काय असतो, फरक असतो गुणधर्मामध्ये. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो आणि त्याच्यापेक्षा थोडासा दूर जर असेल तर फरक पडतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. म्हणजे गणाचा विचार जर केला म्हणजे गण म्हणजेच काय, उभे स्तंभ. एका उभ्या स्तंभामध्ये येणारे जे मूलद्रव्य आहे त्यांना गण म्हणतात. म्हणजे एकाच गणामध्ये येणारे जे मूलद्रव्य आहे त्यांचे गुणधर्म साधारणतः सारखे येतात. लक्षात ठेवायचं आहे. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे आहेत. आता गण आणि आवर्तन हे कसं ठरवायचं बा. जसं उदाहरणार्थ आपण आता समजा हायड्रोजनचा विचार जर केला तर हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1 आहे. म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपन किती होईल, 1 होईल. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 आहे याचा अर्थ त्याला एकच कक्षा आहे. याचा अर्थ तो पहिल्या गणामध्ये येईल. कोणत्या गणामध्ये, गण 1 मध्ये.